नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर से एक देह व्यापार का मामला सामने आया है। इसमें पुलिस को सूचना मिली थी कि आरोपी अलका हेड़ाऊ लोगों से पैसे लेकर उन्हें लड़की उपलब्ध करके होटल में बुकिंग करती थी। इस मामले में पुलिस ने अलका और उसके पति को भी गिरफ्तार कर लिया है। इस कार्रवाई में पुलिस ने दो महिलाओं, एक 32 साल की और एक 25 साल की, इन दोनों को छुड़ा लिया है। पुलिस ने उन आरोपियों के पास से कुल 28,000 का मुद्देमाल जब्त किया है। आमच्याकडे एक माहिती होती की अलका नावाची एक महिला जी पूर्वी केटरिंगचं काम करत होती, तर केटरिंग मधल्या आणि इतर तिच्याशी संबंधितच्या महिला आहेत त्यांना भरपूर पैसे देण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते। त्याकरता ती ग्राहकांना मुली उपलब्ध करून देते आणि ग्राहकांना एखाद्या हॉटेलवर बोलवते आणि त्या हॉटेलवरची बुकिंग पण ती करून देते। अर्थात त्याकरता ती ग्राहकाकडून पैसे घेते। ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीची आम्ही शहानिशा केलेली आहे आणि त्यानुसार मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंच आणि बनावट ग्राहक यांच्या मदतीने आम्ही ही धाड टाकलेली आहे। जी माहिती आम्हाला मिळालेली त्यानुसार सगळ्या गोष्टी आम्हाला तशाच मिळालेल्या आहेत। यामध्ये दोन महिला, एक 32 वर्षाची आणि एक 25 वर्षाची, यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि हे जे दोन आरोपी आहे श्रीमती अलका हेड़ाऊ आणि त्यांचे पती इंद्रजीत हेड़ाऊ यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। यामध्ये दोन्ही आरोपी यांचे मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा जवळपास 28,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे कारवाई दरम्यान। ही कारवाई मुख्यत्वे पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे यांनी त्यावर अभ्यास करून त्या अन्वये केलेली आहे। त्यामध्ये त्यांच्यासोबत होते पोलीस अंमलदार अजय, पोलीस अंमलदार प्रकाश, पोलीस अंमलदार कमलेश। या व्यतिरिक्त या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अंमलदार सचिन, नितीन, अश्विन, समीर, कुणाल, शेषराव आणि महिला पोलीस अंमलदार लता, पूनम आणि AS2च्या श्रीमती वैशाली मॅडम यांच्या सहकार्याने ही कारवाई आपण सक्सेसफुली केलेली आहे। पकडलेल्या आरोपीचा यापूर्वीचा रेकॉर्ड नाही। मिळालेल्या माहितीनुसार ते साधारण 1.5 वर्षापासून हे काम करतायत आणि मागील 6 महिन्यापासून त्यांचं काम बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे।